नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सर्वांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राशन कार्ड संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। येणाऱ्या 1 जुलै 2025 पासून राशन कार्ड मध्ये महत्त्वाचे असे बदल केले जाणार आहेत आणि हे बदल नवीन बदल जे आहेत 1 जुलै पासून लागू केले जाणार आहेत। आणि जवळपास हे तुमचं राशन बंद होऊ शकतं। तुमचं राशन चालू ठेवण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे, याचबरोबर राशन कार्ड वरती आता 9 वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ घेता येणार आहे। आता या राशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला 9 योजनेचा लाभ कोणकोणता घेता येणार या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून राशन कार्ड संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करायचं आहे, तुम्हाला केवायसी करायची आहे। केवायसी केली तरच पुढच्या ह्या ज्या काही 1 जुलै पासून 9 योजना तुम्हाला दिल्या जाणार आहेत त्या 9 योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल। त्याच्यामुळे सर्वप्रथम जवळच्या राशन केंद्रावर जाऊन किंवा जवळच्या राशन दुकानावर जाऊन तुम्ही तुमची केवायसी करून घ्या आणि तुमच्या राशन कार्डावर जेवढ्या सदस्यांची नावे आहेत त्या सगळ्यांची केवायसी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही जर केवायसी किंवा आधार लिंक जर केलं नाही तर तुमचं राशन कार्ड बंद पडू शकतं। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवायसी करा। आता 9 योजनेचा लाभ तुम्हाला 1 जुलै पासून दिला जाणार आहे, येणाऱ्या 1 जुलै 2025 पासून। त्याच्यामध्ये पहिली योजना आहे, राशन कार्ड धारकांना 1000 रुपये मिळणार। आणि हे 1000 रुपये जे आहे, ज्या ज्या लोकांकडे राशन कार्ड आहे आणि ज्या ज्या लोकांकडे बीपीएल आणि अंत्योदयचं राशन कार्ड आहे, या सर्व बीपीएल व अंत्योदय राशन कार्ड धारकांना 1000 रुपये कमीत कमी मिळणार आहेत, अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे। आणि 1 जुलै 2025 पासून ही योजना सर्वांना या बीपीएल आणि अंत्योदय धारकांना दिली जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। यानंतरचं दुसरं आहे, राशन कार्ड धारकांना 9 वस्तू मिळणार आहेत। म्हणजे याच्या अगोदर गहू आणि तांदूळ, फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु आता ज्या ज्या लोकांकडे राशन कार्ड आहे त्यांना 9 वस्तू मिळणार आहेत। आता त्या 9 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सर्वप्रथम बघूया। गहू आणि तांदूळ ह्या 2 वस्तू तर पहिल्या मिळत होत्या, ह्या 2 वस्तू झाल्या। त्यानंतर तुम्हाला डाळ मिळणार आहे, त्यानंतर मीठ मिळणार आहे, तेल मिळणार आहे, चीनी मिळणार आहे, साबण मिळणार आहे, मसाले मिळणार आहेत आणि अन्य पदार्थ मिळणार आहेत। आणि एकूण राशन कार्ड धारकांना गहू आणि तांदळासोबत इतर 7 ते 8 वस्तू मिळणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। याचबरोबर चौथं महत्त्वाचं माहिती ती म्हणजे महिलांसाठी फ्री शिलाई मशीन। आता तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल, तुम्ही जर राशन कार्ड धारक असाल, तुमचं जर राशन मध्ये नाव असेल, तर तुमच्या घरातील किंवा तुमच्या कुटुंबातील महिलांना फ्री मध्ये शिलाई मशीन मिळणार आहे। ही मात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी महिला सन्मान योजना सुरू करण्यात येणार आहे। जसं की 1500 रुपये महिलांना मिळतात, जसं की 2500 रुपये महिलांना मिळतात। काही राज्यांमध्ये जसं की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना दिले जात आहेत, परंतु ही योजना सर्वत्र लागू केली जाणार असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहे। आणि 1 जुलै पासून यावरती नवीन अपडेट येईल। यानंतरचं पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणं। म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना राशन कार्ड आहे, जे शेतकरी म्हणून राशन कार्ड वर नोंदणी आहे त्यांची, त्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळणार आहे आणि उच्च दर्जाचं बियाणं त्यांना मिळणार आहे। यानंतरचं अपडेट आहे ते म्हणजे राशन कार्ड धारकांना पेन्शन मिळणार। आता हे कितपत योग्य आहे हे मलाही माहित नाही, परंतु अशा बातम्या व्हायरल होत आहेत। परंतु 1 जुलै पासून जे बदल होतील त्यामध्ये परत एक अपडेट घेऊया, परंतु पेन्शन मिळणार असल्याची बातमी व्हायरल होत आहे। यानंतरचं पुढचं अपडेट आहे ते म्हणजे 7वं, आयुष्यमान योजनेतून राशन कार्ड धारकांना 5 लाख रुपयांचा मोफत उपचार मिळणार। हे मात्र खरं आहे। तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं आयुष्यमान कार्ड बनवून घ्या। जवळच्या तुमच्या जे काही दवाखाना आहे, शासकीय दवाखाना, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड बनवून घेऊ शकता। कारण की आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे राशन कार्ड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे राशन कार्ड धारकांना 5 लाख रुपयापर्यंत आयुष्यमान योजनेतून मोफत उपचार मिळणार आहे। यानंतर म्हणजे ज्या ज्या घरामध्ये राशन कार्ड आहे किंवा ज्या ज्या कुटुंबाकडे राशन कार्ड आहे त्यांना एका वर्षामधून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। म्हणजे एका वर्षातून तुम्ही 3 गॅस सिलेंडर मोफत घेऊ शकता। परंतु सर्वप्रथम तुम्ही ज्यावेळेस गॅस सिलेंडर घेता त्यावेळेस तुम्ही पैसे सगळे द्यायचे, नंतर सगळी जी सबसिडी आहे
तुमच्या अकाउंटला ती जमा होईल। परंतु हे जे काही सगळ्या योजना आहे, राशन कार्ड धारकांना 1000 रुपये, राशन कार्ड धारकांना 9 वस्तू मिळणार, परंतु या ज्या काही 9 योजना आहेत त्या 1 जुलै 2025 पासून लागू केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। परंतु हे सगळं किंवा तुमचं राशन कार्ड चालू ठेवण्याकरिता किंवा तुमचं मोफतचं राशन तुम्हाला चालू ठेवण्याकरिता तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुमची KYC करायची आहे। म्हणजे तुम्ही जर तुमच्या राशन कार्डची जर तुम्ही तुमच्या स्वतःची राशन कार्डावरची जर KYC केली नाही तर तुमचं राशन कार्ड बंद पडू शकतं, तुम्हाला राशन दुकानदार राशन देणार नाही। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची आणि तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची तुम्ही राशन कार्डवरची KYC करून घ्या। आणि ही KYC तुम्हाला KYC कुठे करायची ते सर्वप्रथम सांगतो। ते जे तुमच्या गावातलं राशन दुकान आहे, राशन दुकानावरती जाऊन तुम्ही तुमच्या राशन कार्डावरची KYC करू शकता आणि ते केल्याशिवाय तुम्हाला राशन मिळणार नाही, हे खूप महत्त्वाचं आहे। परंतु आता राशन कार्ड धारकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, जसं की आतापर्यंत गहू आणि तांदूळ आपल्याला मोफत मिळत होते, परंतु आता गहू आणि तांदळांसोबत 7 ते 8 इतर वस्तू सुद्धा मिळणार आहे, ज्यामध्ये तेलाचा, मिठाचा, डाळीचा समावेश आहे आणि इतरही वस्तू तुम्हाला मिळणार आहेत। तर मित्रांनो, राशन कार्ड संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारचे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास तेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।